शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज सुनावणी। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत काय युक्तिवाद होणार याकडे लक्ष। सुप्रिया सुळे कोर्टात हजर राहण्याची शक्यता। रत्नागिरीत महायुतीचं जागा वाटप ठरलं। 2 दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार। मंत्री उदय सामंतांची माहिती। सिंधुदुर्गातही महायुतीत लढण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत नावं निश्चित झाल्याची माहिती। उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्मचं वाटप। सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का। प्रथमेश कोठे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उत्तर सोलापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानी यांची मागणी। अजितदादा पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते, दमानिया यांचा सवाल। पार्थ पवार, अमेडिया कंपनीला जमीन व्यवहाराची कल्पना होती। एफआयआर मध्ये नाव नसणं म्हणजे वाचवण्याचा प्रकार, अंजली दमानिया यांचा आरोप। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात 10 दिवसात 42 कोटी न भरल्यास जप्तीची कारवाई होणार। स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 5 दिवसानंतरही अमेडिया कंपनीकडून कोणताही प्रतिसाद नाही। दिल्ली स्फोटाबाबतच्या तपासात धक्कादायक बातमी समोर। 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर हल्ल्याचा होता प्लॅन। जानेवारीत ओमनने रेकी केल्याची सूत्रांची माहिती। नाशिक शहरात 9 दिवसात 93 विद्यार्थी बेपत्ता। 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती। पालक आणि शिक्षक वर्गात चिंतेचं वातावरण।